नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वाल्मिक कराड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आणि याच आरोपीनं म्हणजे वाल्मिक कराडनं डिस्चार्ज ॲप्लिकेशन कोर्टात सादर केलं. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की मला मकोकातून दोषमुक्त करा. पण आता या दोषमुक्ती अर्जालाच या प्रकरणातले जे फिर्यादी आहेत त्यांनी विरोध केलाय. त्याला दोषमुक्त करता कामा नये, उलट कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी या फिर्यादींनी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात शपथपत्र सादर करून केली आहे. यावर धनंजय देशमुख यांनी देखील फिर्यादींच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय. कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराड आणि बाकीच्या सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणातले फिर्यादी अर्थातच या 3 महत्त्वाच्या गुन्ह्यांची नोंद होती: ॲट्रॉसिटी, खंडणी आणि खून. आता ॲट्रॉसिटी आणि खंडणी या संदर्भातला जर आपण विचार केला तर 6 डिसेंबरला जी घटना अवादा कंपनीच्या आवारात घडली होती, त्यावेळी वॉचमनला मारहाण करण्यात आली आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. दुसरी गोष्ट, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मारहाण देखील करण्यात आली, खंडणी देखील मागण्यात आली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच जे त्या ठिकाणी गेले होते त्यांना सुदर्शन घुलेनं तुला जीवे मारू, तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रकार घडला 6 डिसेंबर 2024 ला आणि या खंडणीचा गुन्हा दाखल झाला 11 डिसेंबर 2024 ला. याच दरम्यान 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आता खंडणीच्या गुन्ह्यात 3 जण आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले, आणि हत्येच्या गुन्ह्यात हे सगळेच आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे. आता या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यानं दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला. येत्या 17 जूनला किंवा त्या पुढच्या तारखेला कदाचित त्याच्या या अर्जावर युक्तिवाद आणि सुनावणी होण्याची शक्यता आहे. 17 जूनला त्याची प्रॉपर्टी जप्त करायची किंवा कशी यावर युक्तिवाद होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ते त्या दिवशी उपस्थित राहणार नाहीत हे त्यांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे सरकारी कामकाज सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे पाहणार आहेत. पण आज एक अशी माहिती हाती आली आहे की या प्रकरणातले फिर्यादी जे अवादा कंपनीचे अधिकारी आहेत, सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे. शिवाजी थोपटे लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणजे भूसंपादन अधिकारी अवादा कंपनीचे आहेत, तर सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. या दोघांनी जी फिर्याद दिली होती खंडणीच्या बाबतीत, त्यातले हे फिर्यादी यांनी आज न्यायालयात शपथपत्र सादर करून सांगितलं की वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला आमचा विरोध आहे. आता याच गोष्टीवर मला लाईव्ह करायचंय. हे दोघं जे आता विरोध आहे असं म्हणतायत, या दोघांनी मग त्यावेळी तक्रार का केली नाही ज्यावेळी त्यांना 6 डिसेंबर पूर्वी एकदा, दोनदा, तीनदा नव्हे 4दा खंडणीच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. आणि यावरच माझा लाईव्ह आहे. शिंदे थोपटे तुमचं चुकलंच. 6 डिसेंबर पूर्वी 4दा धमक्या, तेव्हा का दिली नाही तक्रार? तुम्ही भले आता वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध करताय, पण ज्यावेळी तुम्हाला अगदी सुरुवातीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या आल्या तेव्हा मात्र तुम्ही तक्रार का दाखल केली नाही? आणि त्याची जंत्री त्या तारखांची माझ्याकडे आहे. खरं तर
उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच केलंय, दिस इज अ कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्परसी. म्हणजे सातत्यानं कट रचला जात होता आणि हा जो सातत्यानं कट रचला जायचा त्यामध्ये वेळोवेळी खंडणीची मागणी, धमकीची भूमिका या वाल्मिक कराडने देखील हाताळलेली होती. शिवाय सुदर्शन घुलेला सुद्धा कंपनीमध्ये या कार्यालयात या अधिकाऱ्यांना धमकावण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. असं एकदा दोनदा नव्हे तर प्रत्यक्ष 4दा घडलंय. वाल्मिक कराडनं एकदा प्रत्यक्ष भेट घेऊन धमकी दिली होती. शिवाय एकदा विष्णू साठेच्या मोबाईलवरून फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर सुदर्शन घुलेनं प्रत्यक्ष 3 वेळा जाऊन या अधिकाऱ्यांना अवादा कंपनीवर जाऊन धमकावलं होतं. 26 नोव्हेंबर 2024, 29 नोव्हेंबर 2024 आणि 6 डिसेंबर 2024. आता 6 डिसेंबरची तक्रार 11 डिसेंबरला दाखल झाली, त्यावर आपण नंतर बोलूच. पण त्या आधी ज्या धमक्या दिल्या गेल्या होत्या म्हणजेच 8 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि त्याच दिवशी प्रत्यक्षात जाऊन आलेला सुदर्शन घुले, म्हणजे अशा 4 धमक्या या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी तक्रार का दाखल केली नाही? जर ही तक्रार ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान 4दा देण्यात आली, त्याच वेळी जर तक्रार दाखल झाली असती तर हे वाल्मिक कराड आणि त्याची ही टोळी केव्हाच आत जाऊन बसली असती आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्घृण हत्या झाली नसती, त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे थोपटे आणि शिंदे तुमचं चुकलंय. खरं म्हणजे स्वतः उज्ज्वल निकम यांनी देखील यावेळी म्हटलं होतं की अवादा कंपनीत तक्रार दाखल करणं, अवादा कंपनीने तक्रार दाखल करणं गरजेचं होतं. कारण त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली. पहिली तक्रार 8 ऑक्टोबरलाच दाखल व्हायला पाहिजे होती. कारण 8 ऑक्टोबरला काय घडलं होतं हे आता मी या तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे. 8 ऑक्टोबर खरं तर अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्साजोग पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. लाईव्ह अगदी शेवटपर्यंत पहा. आता जे काही शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे जे काही आता विरोध करतायत वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला, यांनी त्याच वेळी जर त्यांच्या अन्यायाला विरोध केला असता, जुमानलं नसतं त्यांना, तर आता संतोष देशमुख तुमच्या आमच्यात असते, त्यांचा जीव गेला नसता आणि या विषयावर तुम्ही मला ऐकायला आणि मी तुम्हाला ऐकवायला बसलो नसतो. कारण अवादा एनर्जी कंपनी मस्साजोग पासून 1.5 किलोमीटर अंतरावर, अगदी बारकाईनं ऐका, तिथली 30 एकर जमीन शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेण्यात आली आणि त्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि वर्षाकाठी 50,000 रुपये देण्याचा करार कंपनीनं शेतकऱ्यांशी केला. आता यावेळी यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून देणं त्यांना भाडे तत्वावर किंवा सरपंच या नात्यानं ग्रामपंचायतीकडून एनओसी मिळवून देणं, हे सगळं काम संतोष देशमुख यांनी केलं होतं. अर्थात 8 ऑक्टोबर म्हणजे निवडणूक लागायच्या आधी तब्बल 42 दिवस म्हणजे 1.5 महिन्यांपूर्वी पहिली खंडणीची मागणी वाल्मिक कराडनं कुणाकडे केली माहितीये? शिवाजी थोपटे, जे भूसंपादन अधिकारी आहेत अवादा कंपनीचे, लँड एक्विजिशन ऑफिसर. आणि ती पण कशी केली? 7 वाजता त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता परळीतल्या जगनमित्र कार्यालयामध्ये शिवाजी थोपटे यांना बोलवून घेण्यात आलं. त्या ठिकाणी वाल्मिक कराड उपस्थित होता, विष्णू साठे उपस्थित होता, सुदर्शन घुले देखील उपस्थित होता. कारण सुदर्शन घुलेनं आपल्या कबुली जबाबात प्रत्यक्ष म्हटलंय की ज्या दिवशी शिवाजी थोपटे 8 ऑक्टोबरला परळीच्या जगनमित्र कार्यालयात आले होते तेव्हा मी तिथं होतो आणि माझ्या समोर वाल्मिक कराडनं त्यांना धमकी दिली. आणि त्यावेळी दुर्गा पूजेचा काळ होता, म्हणजे नवरात्रोत्सव सुरू होता ऑक्टोबर महिन्यातला, म्हणजे दसऱ्याच्या अलीकडचा दिवस. आता त्या दिवशी जेव्हा या शिवाजी थोपटेंना
8 ऑक्टोबर 2024 सांगतोय मी, बोलवण्यात आलं, तेव्हा वाल्मिक कराड काय म्हणाला होता? वाल्मिक कराड म्हणाला 2 कोटींची खंडणी द्या, नाहीतर काम थांबवा, असं त्यानं धमकावलं होतं. आता ही जी काही धमकी आहे याचा पुरावा काय सांगतो? या ठिकाणचं टॉवर लोकेशन आणि सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड्स याचे पुरावे सरकारी पक्षानं कोर्टात सादर केले आहेत. यावेळी सुदर्शन घुलेंनी जबाब जो दिलाय 8 तारखेचा, तो काय म्हटलाय बघा. 8 तारखेला मी, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे आम्ही सगळे परळी येथील जगनमित्र कार्यालयात होतो. त्या ठिकाणी एक बैठक झाली. त्यावेळी वाल्मिक कराडनं थोपटे यांना तुम्हाला जर तुमचा प्लांट सुरू ठेवायचा असेल तर त्यांना 2 कोटी रुपये द्या, नाहीतर बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही प्लांट सुरू करू देणार नाही. म्हणजे पहिली खंडणी मागितली गेली, ही प्रत्यक्ष खंडणी मागितली गेली आणि ती पण थेट शिवाजी थोपटेंना परळी कार्यालयात बोलावून. याचा पुरावा सरकारनं न्यायालयात सादर केलाय. सुदर्शन घुलेनं आपल्या कबुली जबाबात हे नमूद देखील केलेलं आहे. पण इथंच कच खाल्ली या शिवाजी थोपटेंनी, म्हणून चुकलं यांचं. यांनी काय केलं? 9 ऑक्टोबरला फोन केला आवादा कंपनीच्या वरिष्ठांना. त्यावेळी उपाध्यक्ष काहीतरी आवादा कंपनीचा अल्ताफ तांबोळी किंवा आणखी काहीतरी. त्यांना कळवलं हे असं घडलंय काल म्हणून. पोलिसात तक्रार द्यायची का असं देखील त्यांनी विचारलं वरिष्ठांना. त्यावेळी समोरून उत्तर काय आलं? धमकी देणारी माणसं मोठी आहेत, त्यामुळं पोलिसात तक्रार देऊ नका. बघा, म्हणजे आवादा कंपनीनंच इथं पहिल्यांदा कच खाल्ली आहे. अरे कोण वाल्या, कोण विष्णू साठे, कोण घुले, ज्यांनी तुमच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी धमकावलं असेल, 2 कोटींची मागणी केली असेल, तर तुम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवा असं म्हणायला पाहिजे होतं. आणि तुम्ही थेट आपल्या अधिकाऱ्यांना सांगताय किती मोठी माणसं आहेत, धमकी देणारी माणसं मोठी आहेत. मग वाल्या जर एवढा मोठा असेल तर त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदस्तांचं काय? कुणाचा दबाव होता तुम्हाला? खरं तर तुम्ही यावेळी ही जी तुम्हाला धमकी देण्यात आली त्यावेळी तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला पाहिजे होती. त्यावेळी संतोष देशमुख या पिक्चर मध्ये पण नव्हते, काही संबंधच नाही 8 ऑक्टोबर आणि संतोष देशमुख यांचा. म्हणजे मुळातच तुम्ही ढील दिलीत, तुम्ही सूट दिलीत का तुमचा आधी ठरलेलो आहे. कारण 14 जूनला ऑलरेडीच जगनमित्र कार्यालयात याच्या आधी एक मीटिंग झाली होती असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर काहीतरी सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंच्या तिथे एक बैठक झाली होती आणि त्या ठिकाणी डील झाली. आणि ती डील त्यावेळी जर तुमचं क्लिअर झालं होतं असं समजायचं का? मग दुर्री का तिर्री, मग नाही 2 वर फायनल. जे काही सुरेश धस यांनी आरोप केले होते, नंतर मग मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलल्यानंतर सुरेश धस यांनी माघार घेतली, ती गोष्ट वेगळी. काय बोलले सुरेश धस? नाही, स्वतःहून मुख्यमंत्री आता बोलल्यावर मी काय बोलणार. आकाशी डायरी काढली होती त्यांनी याच पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चामध्ये. त्यांनी या आपली भूमिका स्पष्ट केली होती. माझ्या 5 जानेवारी का काहीतरी तारीख होती. मग कशाला बाता हाणायच्या होत्या? आणि काय म्हणले होते सुरेश धस त्यावेळी? जर हे खोटं निघालं तर 100 गायी आहेत माझ्याकडं, आणखी 200-300 घेईन, म्हशी घेईन आणि दूध काढत बशीन. आठवा वाक्य ही. काय झालं त्याच्या पुढे? ना 7 पुढ्याचे सीडीआर्स निघाले, ना सीसीटीव्ही फुटेज चेक केलं गेलं. म्हणजे 8 ऑक्टोबरलाच आवादा कंपनीच्या वरिष्ठांनी या अधिकाऱ्यांचं तोंड बंद केलं, तक्रार दाखल करू नका म्हणून. संपला विषय. 9 ऑक्टोबरला घडलं, फोन आला, यांनी तक्रार दाखल केली नाही. 8 ऑक्टोबर गेली, 9 ऑक्टोबर गेली. नंतर उजाडली ती डायरेक्ट 26 नोव्हेंबर 2024. थोपटे साहेब आणि शिंदे साहेब, मला तुम्हाला एवढंच म्हणायचंय, 8 ऑक्टोबरला तक्रार तुम्ही दिली नाहीत, पण त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांचा खून झाला.
तुम्ही जर तक्रार दिली असतीत ना तर ही घटना घडलीच नसती. त्यावेळी तुम्ही माघार घेतलीत. का गप्प बसलात तुम्ही? तुम्हाला धमकावलं गेलंय, तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही स्वतःहून भविष्यात उद्या जर यांनी आणखी धमकावलं तर तुमच्याच कंपनीची माणसं तुम्हालाच साथ देणार नाहीत, हे याच्यावर लक्षात नाही आलं? पुढे 26 नोव्हेंबर 2024 निकाल लागला 23 नोव्हेंबरला. बरोबर तिसऱ्या दिवशी सुदर्शन घुले सकाळी 11:30 वाजता आवादाच्या मस्साजोग येथील साईटवर गेला आणि काय म्हणाला? कराड म्हणजे वाल्मिक कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा, असं त्यांनी शिवाजी थोपटेंना सांगितलं. परत शिवाजी थोपटे वाल्मिक कराडनं घुलेमार्फत हा मेसेज पोहोचवला. म्हणजे इथं 9 ऑक्टोबर म्हणजे 8 ऑक्टोबरला जी पहिली मागणी करण्यात आली खंडणीची, त्याच्यानंतर इलेक्शनचा पिरियड होता. वाल्मिक कराड इलेक्शन मध्ये गुंतला. धनंजय मुंडेंना निवडून आणायचं होतं, सगळा कारभार त्याच्याकडे होता. नंतर इलेक्शन झालं, मुंडे निवडून आले. मग आता आपला पुन्हा विषय सुरू खंडणीचा, की लगेच स्टार्ट. तिसऱ्याच दिवशी 26 नोव्हेंबरलाच वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला कंपनीवर पाठवलं. त्याला तिथे पाठवल्यानंतर काय सांगितलं सुदर्शन घुलेला, की त्याला सांग मी दिलेला जो काय काम आहे, तिची काही मागणी केली मी ती जर पूर्ण केली नाही तर काम बंद करा म्हणून. सुदर्शन घुलेने त्याचं काम केलं. वाल्मिक कराडचा मेसेज पोहोचवला. आता 26 नोव्हेंबरला पण तुम्हाला ही दुसरी धमकी मिळाली. प्रत्यक्षात ही धमकी मिळून सुद्धा तुम्ही तक्रार दिली नाहीत परत. म्हणजे तुम्ही 26 नोव्हेंबरला पण, आधी 8 ऑक्टोबरला पण तक्रार नाही दिली, 26 नोव्हेंबरला पण तक्रार नाही दिली. मग तुम्ही लाईटली घेतलं तुम्ही आपलं. त्यांनी धमकवायचं, तुम्ही ऐकायचं, सोडून द्यायचं, धमकवायचं, ऐकायचं, सोडून द्यायचं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जो कबुली जबाब आहे, त्या कबुली जबाबामध्ये पुढची जी तारीख आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. पुढची तारीख उजाडली आहे 29 नोव्हेंबर, म्हणजे 26 तारखेनंतर लगेच तिसऱ्या दिवशी 27, 28, 29. आता वाल्मिक कराड स्वतः विष्णू चाटेच्या केजच्या त्याच्या पक्षीय कार्यालयात गेला. तेव्हा विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा केजचा तालुका अध्यक्ष होता आणि सुदर्शन घुले हा याच पक्षाचा कार्यकर्ता होता. दोघही एकाच केज तालुक्यातलेच आणि हा टाकळीचा केज तालुक्यातल्या गावचा, टाकळी गावचा. त्यामुळे यांची मैत्री होती. शिवाय वाल्मिक कराड याचा नेता, त्यामुळे वाल्मिक कराडला बरेचदा भेटून आला होता. त्यामुळे आता वाल्मिक कराडनं विष्णू चाटेला हाताशी धरलं, विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला हाताशी धरलं आणि तिघांनी मिळून सगळं संधान साधलं. मग ठरलं, मग मीटिंग 29 नोव्हेंबर विष्णू चाटेचं केज मधलं कार्यालय, त्या ठिकाणी 1-2 नव्हे सगळी गँग त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली होती. सगळे होते त्यामध्ये. आणि शेवटची स्पेशल एंट्री कोणाची होती ते पण तुम्ही बघितलेलं आहे. PSI राजेश पाटील, जो ड्रेसवर आला होता, केजचा PSI. आता या ठिकाणी काय झालं होतं, कराड आणि त्याची टोळी तिथं आली केज कार्यालयात. सर्व आरोपींसह तो निलंबित PSI राजेश पाटील. कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं सुनील शिंदेला फोन केला. आता शिवाजी थोपटे ऐकत नाही तर प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदेला फोन करून बघूयात. सुनील शिंदेला फोन केला आणि मग यांचं संभाषण सुरू झालं. म्हणजे मोबाईल चाटेचा बोलतोय वाल्मिक कराड आणि कुणाशी, सुनील शिंदे. घुले यानं सांगितलंय त्या पद्धतीनं काम करा, अन्यथा कंपनी बंद करा. सुनील शिंदे यांनी त्यावेळी हे त्याचं बोलणं ऐकलं होतं, पण त्याच वेळी सुनील शिंदेंनी एक आयडिया केली की आपला फोन स्पीकरवर ठेवला. थोपटेंनी तो आवाज ऐकला आणि आवाज वाल्मिक कराडचा असल्याचं ओळखलं. या ऑडिओ रेकॉर्डिंग मधील आवाजाचे नमुने आणि वाल्मिक कराडच्या प्रत्यक्ष आवाजाचे नमुने केमिकल लॅबमध्ये, फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आणि ते मॅच झाले. त्याचे पुरावे देखील सरकारनं न्यायालयात सादर केलेले आहेत. सुनील शिंदे यांनी हा कॉल देखील रेकॉर्ड केला होता. याचाच अर्थ 29 नोव्हेंबरला यांना वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं फोन केला. यांनी तक्रार नाही दिली, पण यांनी डोकं चालवलं.
म्हणजे 8 ऑक्टोबरला तक्रार दिली नाही खंडणी मागून सुद्धा, 26 नोव्हेंबरला प्रत्यक्षात सुदर्शन घुले कंपनीवर येऊन धमकावलं तरी तक्रार दिली नाही, पण 29 नोव्हेंबरला यांनी डोकं चालवलं. यांनी काय केलं, यानं सुनील शिंदेने आपला रेकॉर्डर चालू केला, कॉल रेकॉर्डर, शिवाय स्पीकरवर टाकला, जेणेकरून शिवाजी थोपटेंना प्रत्यक्ष धमकी दिली होती 8 ऑक्टोबरला परळीमध्ये भेटल्यावर. आणि 26 नोव्हेंबरला जेव्हा सुदर्शन घुले कंपनीवर आला होता तेव्हा देखील शिवाजी थोपटेच होता. त्यामुळे सुनील शिंदेंनी डोकं चालवलं की बाबा ओळख, हा आवाज कुणाचा आहे, तोच आहे का हा माणूस. तो म्हणाला हो हाच तो वाल्मिक कराड, हा त्याचाच आवाज आहे. त्यामुळं इथं हा शहाणपणा चांगला ठरला. यांनी तक्रार दिली नाही, खरं म्हणजे तक्रार देणं अपेक्षित होतं. त्याच वेळी तुम्ही ऑलरेडी कॉल रेकॉर्ड केलंय, शिवाजी थोपटेंनी ओळखलेला आहे, येस दिस इज अ व्हॉइस ऑफ वाल्मिक कराड. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तुम्ही तात्काळ तुमच्याकडचे पुरावे घेऊन केस पोलीस ठाण्यात जायला पाहिजे होतं आणि तक्रार दाखल करायला पाहिजे होती. कारण तारीख होती 29 नोव्हेंबर. तेव्हा देखील संतोष देशमुख यांचा काहीही संबंध नव्हता. म्हणजे या पहिल्या ज्या 3 धमक्या दिल्या गेलेल्या आहेत याच्यात संतोष देशमुख कुठेच नाहीयेत, कुठेच नाही, पिक्चर मध्येच नाही संतोष देशमुख, काहीच संबंध नाहीये. तरी देखील यांनी तक्रार दाखल केली नाही. आता त्याच दिवशी काय झालं, त्याच दिवशी दुपारी 1 वाजता, म्हणजे हे सगळं 11:30-12च्या दरम्यान घडलं. आता तिथं सुदर्शन घुलेने जबाब काय दिलाय बघा. 29 नोव्हेंबर 2024 रोजी 10:30 ते 12:30च्या सुमारास माझं आणि विष्णू चाटेचं फोनवर 2दा बोलणं झालं. त्यावेळी मला विष्णू चाटेनं सांगितलं की आत्ताच वाल्मिक कराडनं आवाजाचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्यासोबत फोनवरून बोलणं केलंय. त्याला आपण दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे सोबत झालेल्या मीटिंग मध्ये ठरलेल्या डिमांड बाबत सांगितलेलं आहे. म्हणजे सुनील शिंदेला पहिल्यांदाच 29 नोव्हेंबरला धमकी दिली गेली. याआधी शिवाजी थोपटेंना 2दा धमकी दिली होती. एक प्रत्यक्ष परळी कार्यालयात बोलावून आणि नंतर सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीत जाऊन. आता काय झालंय, आता दोघांनाही सेम माणसांनी धमक्या दिल्या. वाल्मिक कराड पण आला, सुदर्शन घुले पण आला. आता सुदर्शन घुलेने काय केलं यावेळी, मग सुदर्शन घुलेला या चाटेंनी सांगितलं की तो सुनील शिंदे टाळाटाळ करतोय आपल्याला पैसे द्यायला. त्यामुळे वाल्मिक अण्णानं सांगितलंय की तू लागलीच मस्साजोग येथील आवादा कंपनीवर जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग. आता जो हुक्म मेरे आका, कारण ह्याचा आका चाटे, चाटेचा आका वाल्मिक कराड. झालं, सुदर्शन घुले तिथं गेला. याच दिवशी दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला. कराड यांना भेटा व त्यांची मागणी पूर्ण करा अशी धमकी त्यानं शिंदे आणि थोपटे या दोघांनाही दिली. आता शिंदे यांनी काय केलं होतं, एकतर सकाळी फोन आला होता तेव्हा देखील रेकॉर्ड केलं होतं. आता देखील शिंदेनी सुदर्शन घुले प्रत्यक्षातच आलाय बोलल्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि तोही पुरावा सरकार पक्षानं कोर्टात सादर केलेला आहे. आता हे सगळं झालं 29 नोव्हेंबरचं आणि याच 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या केसच्या कार्यालयात हे सगळे जे भेटले होते वाल्मिक कराड, द गँग्स ऑफ परळी, हे सीसीटीव्ही फुटेज, त्याचं टॉवर लोकेशन, सगळे पुरावे कोर्टात सादर झालेले आहेत. म्हणजे 3 तारखा झाल्या, 8 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर. धमक्या किती वेळा? 4 वेळा. 3 तारखा 4 वेळा धमक्या. आणि आता 5वी धमकी, शेवटची धमकी, ही म्हणजे 6 डिसेंबरची. आता या 6 डिसेंबरला नेमकं काय झालं? खरं तर 29 नोव्हेंबरला स्वतः वाल्यानं फोन करून सुनील शिंदेंना धमकावणं, नंतर सुदर्शन घुलेनं स्वतःहून आवाजा कंपनीत जाऊन थोपटे आणि शिंदेंना धमकावणं, हे सगळं घडल्यानंतर या वाल्मिक कराड आणि शिवाजी म्हणजे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांमधलं जे काही घडलेलं आहे
ते देखील क्लिअर झालंय. मग मी सुदर्शन घुले सांगतोय 1च्या सुमारास आवाजा कंपनीत जाऊन अमुक तमुक या दोघांना धमकावलं. तिथून बाहेर आल्यावर लगेच विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांना कॉल करून आवाजा कंपनीत जाऊन आल्याचा निरोप दिला. म्हणजे जो हुक्म मेरे आका तसाच तो हुक्म पाळला हे देखील या सुदर्शन घुलेनं यांना सांगितलं. चाटेला पण आणि कराडला पण फोन करून सांगितलं. आता पुढे काय झालं? पुढे यानंतर अर्थातच 5 तारीख येते. 5 डिसेंबर म्हणजे 6 डिसेंबरच्या आधीचे सांगतोय मी दिवस. विष्णू चाटे यानं संध्याकाळी मला 2-3 वेळा फोन करून सांगितलं, बघा स्वतः सुदर्शन घुलेचा जबाब आहे. 6 डिसेंबरला आवाजा कंपनीवर जाण्यासाठी 5 डिसेंबरला विष्णू चाटेनं त्याला मेसेज दिला होता. काय म्हटला तो? आणि 1-2दा नाही 2-3 वेळा फोन केला होता. वाल्मिक अण्णानं आवाजा कंपनीस मागणी केलेली डिमांड अद्यापही पूर्ण झालेली नाही. म्हणजे 29 नोव्हेंबरला स्वतः वाल्यानं फोन करून सुद्धा या दोघांनी पैसे दिले नाहीत. स्वतः तू जाऊन आला तरी देखील या दोघांनी पैसे दिले नाहीत. तसंच कंपनीनं कामही बंद केलेलं नाही. तुम्ही कंपनीत जाऊन त्यांना धडा शिकवा व काम बंद करा. त्यावेळी मी व विष्णू चाटेनं धडा कशा पद्धतीनं शिकवायचा याची चर्चा देखील केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या साथीदारांना घेऊन कंपनीचं काम बंद पाडायचं ठरवलं. आता तारीख उजाडली 6 डिसेंबर आणि इथं संतोष देशमुखांची एंट्री झाली. संतोष देशमुख ना 8 ऑक्टोबरला पिक्चर मध्ये, ना 26 नोव्हेंबरला पिक्चर मध्ये, ना 29 नोव्हेंबरला पिक्चर मध्ये, ना 5 नोव्हेंबरला पिक्चर मध्ये, 5 डिसेंबरला पिक्चर मध्ये. आता ते आले पिक्चर मध्ये 6 डिसेंबरला. 6 डिसेंबरला नेमकं काय झालं? अर्थात सुदर्शन घुलेचा मी जबाब तुम्हाला वाचून दाखवीनच. त्यातच हे क्लिअर आहे की 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि अन्य एक जण हे सगळे 12:30च्या सुमारास या मस्साजोग येथील कंपनीच्या त्या आवारात गेले. अशोक सोनवणे म्हणून वॉचमन आहेत, त्यांना मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली. अमरदीप सोनवणे जे चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे यांना देखील त्यांनी मारलं. आणि याच वेळी दुपारी 1:30 वाजता त्या ठिकाणी पोलीस घटनास्थळी आले. पण 12:30 ते 1:30 या दरम्यान आपल्या गावच्या मस्साजोगच्या वॉचमनला मारहाण झाली आहे हे कळताच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थ त्या आवाजा कंपनीवर गेले. आता सुदर्शन घुलेनं काय कबुली जबाब दिलाय 6 डिसेंबरचा? 6 डिसेंबर रोजी माझ्यासोबत सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि अन्य एक असे आम्ही आवाजा कंपनीत गेलो. तिथं गेटवर असलेला गार्ड आम्हाला आत सोडत नव्हता म्हणून त्याला धमकावून मारहाण करून दहशत निर्माण केली आणि कुणाला आत येऊ देणार नाही व बाहेर जाऊ देणार नाही असं धमकावून सांगितलं. आत गेल्यावर 12:30 वाजता वाल्मिक अण्णानं फोनवर बोलणं केलं. बघा म्हणजे 6 डिसेंबरचा पण फॉलोअप वाल्मिक अण्णा घेत होता. त्यावेळी सुधीर व प्रतीक गेटवर थांबले आणि मी तेथील गार्डला अडवून धरलं. परंतु थोड्याच वेळात आत्ता एंट्री आहे. मस्साजोग गावचे सरपंच आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असे म्हणून मारहाण केली. आम्हीही त्यांना त्यावेळी मारहाण केली. त्यावर आमच्यावर पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल झाला असं कोण म्हणतोय? सुदर्शन घुले. आता दुपारी 1:30 वाजता काय घडलं? पोलीस घटनास्थळी आले. घुले, प्रतीक घुले, सांगळे अन्य एक आरोपी यांना ताब्यात घेतलं. पण पुढे काय झालं माहितीये? हा मोठ्या तोंडाने जो सांगतोय ना सुदर्शन घुले गुन्हा दाखल झाला, रात्री 10:30 वाजेपर्यंत फिर्यादच घेतली नाही. ना त्या वॉचमनची घेतली, ना अधिकाऱ्यांची घेतली, ना संतोष देशमुखांची घेतली. अधिकाऱ्यांना खंडणीची धमकी दिली होती, वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केली होती आणि संतोष देशमुखला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण एकाचीही फिर्याद नोंदवली गेली नाही रात्री 10:30 पर्यंत. शेवटी सर्व आरोपींना दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला प्रत्यक्ष अटक दाखवण्यात आली. प्रत्यक्ष अटक दाखवण्यात आली. आता इथं उज्ज्वल निकम यांनी एम्फॅसिस केलंय
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्याचं उज्ज्वल निकम यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आलं. म्हणजे बघा, 6 डिसेंबरला एवढं सगळं घडलं, पण फिर्याद घेतली गेलीच नाही. 7 डिसेंबरला काहीतरी किरकोळ दाखवलं आणि नंतर सोडून पण देण्यात आलं. त्याचा पुरावा पण आहे. कसं बघा, विष्णू चाटेनं या सुदर्शन घुलेनं दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे, 7 डिसेंबर 2024 रोजी जामीन झाल्यावर रात्री 8च्या सुमारास वाल्मिक अण्णाला फोन करून मी 6 डिसेंबरला म्हणजे काल काय घडलं या घटनेविषयी माहिती दिली. बघितलं, याचाच अर्थ यांच्यावर गुन्हा काय दाखल झाला? किरकोळ चॅप्टर केस, जीवे मारण्याची धमकी 307, लगेच जामीन. अॅट्रॉसिटी मध्ये जामीन आहे. खंडणीची त्या दिवशी धमकी दिली, खंडणी मागितली गेली, जामीन लगेच. दुसऱ्या दिवशी सकाळी अटक दाखवण्यात आली, संध्याकाळी जामीन. म्हणजे विष्णू चाटेनं सगळं काही मॅनेज करून ठेवलं होतं पोलीस स्टेशन, असाच संशय जातो. मग पीआय प्रशांत महाजन, पीएसआय राजेश पाटील यांची नावं समोर येतात, ज्यांना सहआरोपी करा करा म्हणून घसा फोडून धनंजय देशमुख, सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, बाकी सगळ्यांनी आरडाओरडा केला, पण यांना कुणाला याद घेतलं गेलं नाही. कुणाचीही चौकशी झाली नाही. डिपार्टमेंटल ऍक्शन घेतली, विषय संपून टाकला. आता या ठिकाणी 7 तारखेला रात्री 8 वाजता हा सुदर्शन घुले वाल्मिक कराडला सांगतोय, वाल्याला, की काल काय घडलं. याचा अर्थ सुदर्शन घुले बाहेर होता, प्रतीक घुले बाहेर होता, सुधीर सांगळे बाहेर होता. तुम्ही म्हणाल कसं काय बाहेर होता? अरे साधी गोष्ट आहे, बाहेर होता म्हणून तर 9 तारखेला संतोष देशमुखांना मारताना हेच नालायक होते ना तिघ, का नव्हते? याचा अर्थ 6 तारखेला जे काही घडलं ते काहीच घडलं नाही असं समजून पोलिसांनी सोडून दिलं. इकडं हे शिवाजी थोपटे आणि हे जे सुनील शिंदे यांनी आधीच्या सगळ्या 4 वेळा धमक्या मिळाल्या, त्या पण तशाच सोडून दिल्या तक्रार न करता. आणि जेव्हा प्रत्यक्षात तक्रार करायला गेले तेव्हा पोलिसांनी सोडून दिलं. सगळा गोंधळच आहे हो. काय इथं काय कळतच नाही. सगळे गुंड पुंड राजकारणी पोलीस सगळे हातात हात घालून काय ठेवलंच नाही यांनी, काय विचारच नाही केला. काय घडलंय त्या कंपनीत काही बघितलेलं नाही. डायरेक्ट सोडून दिले सकाळी 7 वाजता अटक दाखवून. डायरेक्ट जामीन. जामीन झाला कसा? लगेच एका दिवसात. कशी काय प्रोसेस? जामीनदार कोण होता? काही नाही, काही माहित नाही कोणाला काय. आता त्यावर वाल्मिकरांना सुदर्शन घुलेला सांगितलं, जे झालं ते चांगलं झालं नाही आणि जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, त्यामुळं आपण भिकेला लागू. हे असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही. आता जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल. त्यानंतर थोड्या वेळानं मी विष्णू चाटेला फोन करून वाल्मिक अण्णासोबत झालेलं बोलणं सांगितलं आणि थोडा वेळ चर्चा केली. त्यावर त्यानं मला सांगितलं, ठीक आहे, मी आता बाहेर आहे, उद्या मी येतो, त्यानंतर कुठंतरी बसून आपण या विषयावर बोलू. बघा, म्हणजे हा पट्ट्या तेव्हा पुण्यात होता, याचा बड्डे होता, या विष्णू चाटेचा मित्रांसोबत फिरत होता. आधी मुंबईला गेला होता, धनंजय मुंडेला आधी भेटला, नंतर वाल्मिक कराडला भेटला, मग पुण्यात आला, मग मित्रांसोबत फिरला, वाढदिवस साजरा केला, मग हा पट्ट्या 8 तारखेला केजला गेला आणि मग हे सगळे मिळून नांदूर फाट्याच्या त्या तिरंगा हॉटेलवर गेले. तो धाबा, दोस्ती टायर जे काय आहे ते, आणि तिथं जाऊन यांनी कट शिजवला आणि 9 तारखेला तो घडवून आणला. आणि 9 तारखेला काय झालंय सांगायची गरज नाही. संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्घृण हत्या. आता तुम्ही मला सांगा, 8 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबरला दोनदा 4 वेळा तुम्हाला धमक्या आल्या खंडणीच्या, तरी देखील तुम्ही तोंड बंद करून बसलात. वरिष्ठांनी सांगितलं ती धमकी देणारी मोठी माणसं आहेत, त्यांच्या नादी लागू नका, तक्रार देऊ नका, लगेच तुम्ही पण गप्प बसलात. नशीब शहाणपणा केलात की 29 तारखेला त्या घुलेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि त्या वाल्याचं कॉल रेकॉर्डिंग केलं.
पण तेच जर त्या दिवशी हा जो सगळा केलेला शहाणपणा जर तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊन दाखवला असतात आणि ती रितसर तक्रार दाखल केली असती तर हे घडलं नसतं. शेवटी 6 डिसेंबरची तक्रार तुमच्या खंडणीची 11 डिसेंबरला दाखल झाली. तोपर्यंत 2 दिवस झाले होते हो संतोष देशमुख यांना मरून. 2 दिवस झाले होते. काय केलं तुम्ही? आणि आता तुम्ही म्हणताय की दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध आहे आमचा आणि त्या वाल्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून. का? आता अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे म्हणून. आता अख्खा पब्लिक आउटक्राय झाला म्हणून. त्यावेळी स्वतः कातडी बचाव धोरण करून बसलात. हा कनाक जीव गेला संतोष देशमुखांचा. ते जाऊ देत. याच्या आधी पण तुम्हाला मी सांगतो 8 ऑक्टोबरच्या आधीच्या घटना आहेत. 8 ऑक्टोबरच्या आधी जे या कोर्टामध्ये घेतल्या गेलेल्याच नाहीत, ग्राह्यच धरल्या गेलेल्या नाहीत. 28 ऑगस्टला आणि 11 सप्टेंबरला वाल्याकडून 2 फोन झाले होते धमकीचे याच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना. 28 ऑगस्टचा फोन काय होता? परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा. 11 सप्टेंबरला काय फोन होता? बीड जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू आहे मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या. आणि मग 8 ऑक्टोबरला पहिली भेट शिवाजी थोपटे आणि वाल्मिक कराड यांची परळीतल्या धनंजय मुंडेंच्या जगन्मित्र कार्यालयावर झाली होती. आता त्याही पलीकडे जाऊन सांगतो, हे ऑगस्ट सोडाच 28 मेला देखील एक घटना घडली होती. त्यावेळी रमेश घुले आणि इतर कुणीतरी ज्याचं नाव शेवटपर्यंत कळलं नाही किंवा कळणारही नाही, त्यांनी आवादा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांचं अपहरण केलं होतं आणि भगवानगडाच्या पायथ्याला कुठेतरी नेऊन ठेवलं होतं. आणि त्यावेळी तिथं त्यांना खंडणी मागण्यात आली, पण त्याच वेळी पोलिसांना हे कळलं आणि पोलिसांमुळे त्यांचा जीव वाचला. त्यांनी तक्रार दाखल केली, रमेश घोलेला अटक झाली, जामीन झाला, विषय संपला. म्हणजे प्रकरण कधीपासून चालू आहे? 28 मे. अंजली दामनिया तेव्हापासून ओरडून सांगतायत, बजरंग सोनवणे तेव्हापासून ओरडून सांगतायत खासदार 28 मे पासून काढा, 28 मे पासून काढा. पण नाही ना, 28 मेचं रेकॉर्ड घेतलं गेलं ना, 28 ऑगस्टचं रेकॉर्ड घेतलं गेलं ना, 11 सप्टेंबरचं रेकॉर्ड घेतलं गेलं. डायरेक्ट रेकॉर्ड घेतलं ते 8 ऑक्टोबरचं. आता 8 ऑक्टोबरचं रेकॉर्ड घेतलं गेलंय ना, मग 8 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 29 नोव्हेंबर 29 नोव्हेंबर म्हणजे त्यावेळी 2दा 4 वेळा धमक्या दिल्या गेल्या. तरी थोपटे आणि शिंदे तुम्ही गप्प का बसलात? आता आवादा कंपनी कुठे आहे? अहो, आवादा कंपनी किमान एक ओळीची तरी नोट काय बाहेर काढली की नाही? संतोष देशमुख, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं जे दुःखद निधन झालंय त्याबद्दल आम्हाला देखील दुःख होते आणि आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असं एक ओळ तरी या आवाजा कंपनीने काढली का? अहो, याच आवाजा कंपनीला मस्साजोगमध्ये भाडे तत्वावर जमिनी मिळवून देण्यासाठी, त्यांना एनओसी मिळवून देण्यासाठी याच सरपंचांनी प्रयत्न केले होते ना संतोष देशमुखांनी. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही कृतज्ञताच नाही? काहीच वाटलं नाही तुम्हाला? आपण किमान एखादी ओळ तरी त्या ठिकाणी उद्धृत करावी म्हणून? ते सोडा. अहो, CSR फंडातून साधं किमान त्यांच्या कुटुंबाला तरी काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे होती. करता माणूस गेला होता घरातला त्यांच्या. आवाजा कंपनीला कोणी विचारत नाही, आवाजा कंपनीबद्दल कोणी बोलत नाही आणि त्यांच्या अधिकारी तक्रार दाखल करायला गेले तर आवाजा कंपनी त्यांचं तोंड गप्प करतायत. या सगळ्या गोंधळात जीव गेला कुणाचा? हा कनाक संतोष देशमुख या सेवाभावी सरपंचाचा. म्हणून माझा सवाल आहे, शिंदे आणि थोपटे, तुम्ही आता जे वाल्याबद्दल बोलताय ना, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे. दोषमुक्तीचा अर्ज आमचा विरोध आहे त्याला. हाच विरोध जर तुम्ही 8 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 29 नोव्हेंबरला केला असतात, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असती, तर आज संतोष देशमुख जिवंत असते. ठीक आहे, आता वेळ निघून गेली, उशीर झाला. तुम्ही केलेल्या चुका, त्याचा परिणाम काय झाला हे तुम्ही अनुभवलेला आहे. भविष्यात तरी किमान सर्वसामान्य माणूस असो किंवा किती गर्भश्रीमंत, जीव हा जीव असतो. जीवाला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. आज तुमच्या एका त्या चुकीमुळं भविष्यात एका आयुष्याचा अंधार झाला. आता या 17 जूनला सुनावणी आहे ते वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्त करायची की नाही याच्यावर. कदाचित त्या तारखेनंतर या वाल्मिक कराडचा हा डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा अर्ज समोर येईल आणि मग त्यावर युक्तिवाद होईल. आशा करूयात वाल्मिक कराडला दोषमुक्त मकोकातून होणार नाही, तो फासावर लटकलेलाच महाराष्ट्राला बघायला मिळेल. एवढंच काय ती
आशा आपण व्यक्त करू शकतो. बाकी सगळं न्यायदेवतेच्या हाती आहे. पाहूयात काय घडतंय. तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.